महाराज के जय भवानी जय शिवाजी. या गावामध्ये असे 75 मंदिर आहेत. 75 मंदिर आहेत. त्याच्यामधली 2 मुख्य मंदिर आपल्याला बघायचे. 2 मंदिरांचं दर्शन करायचं. पहिले एक महादेवाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग निघालंय जमिनीतून, नॅचरली लिंग आहे. हे शिवलिंगचा आकार आहे ना, जसं म्हणून रुद्राक्ष पाहतो ना, जसं साधू लोक कंड चालतात तसा शिवलिंगचा आकार बघायला मिळतो. ज्या शिवलिंगमध्ये 5 नद्यांचा साक्षात्कार झालेला आहे. तसं शंकरानं जटामध्ये गंगा घेतली ना, तसं शिवलिंगमध्ये 5 नद्या आहेत. मोठ्या नद्याने छोट्याशा लहान नद्या आहेत. ज्या नद्यातून तुम्ही पाणी काढलं कापसाने हातानं, ते अर्धे 1 ते पाऊण तासात परत पाणी वाढत राहतं. तिथं उन्हाळ्यासो पावसाळ्यासो कमी होत नाही का जादा होत नाही तेवढेही पाणी राहतं. आणि त्या 5 नद्यांच्या बाजूने असे 3 देव बसलेले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे देवाचं नाव महाबल म्हणून या गावाला नाव दिले महाबळेश्वर. हे 5 पांडूचे गृह होते धोम या ऋषी. त्यांनी पहिली पूजा केली म्हणाला धोम महाबळेश्वर म्हणलं जातं. जे शिवलिंग आहे ते 5000 वर्षापूर्वीचं आहे. मंदिर आहे 450 वर्षापूर्वीचं आहे. त्या मंदिराची स्थापना केली होती. यातले मंदिर बांधले गेलेले. आता मंदिरात गेल्यानंतर 2 साईडला आपल्याला 2 मंदिरं पाहायला मिळतात. उजव्या हाताला जाताना शंकराची आराम करण्याची जागा आहे. ज्या खाटवर तुम्ही फुलं वगैरे हातरले ना, सकाळी पाहिल्यानंतर त्याच्या झोपल्याला आकार होते, देव झोपलेला सारखा. ते संध्याकाळी 8ला मंदिर बंद होतं, सकाळी 6ला खुलतं. आणि डाव्या हाताला पाहिलं एक कालभैरवचं मंदिर आहे, शंकराचं अंगरक्षक बॉडीगार्ड. त्या दोन्ही मंदिराच्या मध्ये एक चौरस भाग दिसेल. त्या चौरस भागावर शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईची सुवर्ण लेखले 1665 मध्ये. हे सोनं आणलं गेलं होतं सुरतमधलं. आणि ते गरीब लोक वाटलं शिवनेरी किल्ल्यामध्ये. तिथं काय सोनं वगैरे ठेवलं नाही, पूर्ण सोनं दान तिकडे केलं शिवनेरीमध्ये. त्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर पुढच्या मंदिरात जाणार आहे पंचगंगा मंदिर. कृष्णामाईचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये 7 नद्यांचा उगम होतो. त्या 7 मधल्या 2 नद्या गुप्त आहेत, त्याला टायमिंगवर पाणी येतं. त्याच्यामधली पहिली नदी भाग्यश्री ही 12 वर्षाने येते. तसं नाशिकला जो कुंभमेळा चालू होतो 12 वर्षानं, तेव्हा तिला पाणी येतं. आता इथून 12 वर्ष होतील तेव्हा तिला पाणी येईल. आणि दुसरी नदी एक सरस्वती म्हणून, ती 60 वर्षानंतर तिचा उगम होतो. ते 60 वर्षानंतर आली तर एकच दिवस पाणी येतं आणि तिचं पाणी दुधासारखं पांढरं पाणी येतं. आता त्या नदीला 40 वर्षानंतर पाणी, ते एकच दिवस पाणी थांबत. आणि त्याच्यानंतर हे अरबी समुद्र आहे, त्या ठिकाणी तिचं पाणी जाऊन भेटतं. ज्या 5 नद्या एकत्र मिळून गायमुखापासून पाणी पडेल तिथं 2 कुंड आहेत. ज्या पहिला कुंड हे ब्रह्मकुंड आंघोळीसाठी कामाला येतो. आणि दुसरा कुंड आहे विष्णुकुंड, हे कपडे धुण्यासाठी. त्या कुंडातून पाणी गुप्त होऊन आपल्या आपल्या ठिकाणी बाहेर पडलेले. त्याच्यामध्ये महाबळेश्वरमधून 2 किलोमीटरवर पहिली वेण्णा लेक येतं. 2 नद्या सावित्री गायत्री कोकणात जातात. कृष्णा ही कर्नाटक आंध्रापर्यंत जाते. आणि कोयनाच्या महाराष्ट्राची वीस ते सातारा आहे. अशा 5 नद्या 5 ठिकाणी गेले. आता त्या मंदिरात जाताना तुमचा कॅमेरा या फोटोग्राफिंग करशील तर दंड बसेल. फक्त दर्शन करायचं. एका दोन्ही मंदिर तिथेच आहेत ना, थांबा दादा. आजूबाजूला दोन्ही मंदिर आहे. 1:30 वाजता इथे याचं 1:30 वाजतेपर्यंत येणार नाही. त्यांनी रिसॉर्टला याचं GPS शेअर केलेलं आहे बरोबर. 1 वाजून 31 मिनिटांनी तिने बस हलणार. डोक्यात फिट ठेवायचं. बरोबर राईट.
एक नंबर एक नंबर सगळ्यात भारी तुम्ही दिसतात आज. थँक्यू थँक्यू असंच बोलत राहायचं शेवट लेखला जाणार कारण परत नंबर फार लागतात संध्याकाळी. सनसेट पॉईंट झाला हे सगळे वेरणा लेखला येतात. आपण पहिल्यांदा वेरणा लेखला बोटिंग करायचं स्वखर्चानं आणि स्वतःच्या जबाबदारीवर स्वबळावर. परत हॉर्स रायडिंग पण स्वबळावर स्वतःच्या जबाबदारीवर करायचंय. समितीचा काही संबंध नाही खर्चाचा. ओके. परत ते हॉर्स रायडिंग झालं की तुम्हाला सर्वांना मार्केटमध्ये घेऊन जाणार. तिथे पण स्वखर्चाने काय खरेदी करायची ऑपरेशन कधी घ्यायचे ते घ्या. ओके चला 4 वाजता बरोबर पाहिजे तिथे सगळे खाली. लोक भांडतायत त्याच्यामध्ये एन्जॉय करतोय आम्ही एकदम. संतोष कोरेच्या मार्गदर्शनाखाली फुलटू एन्जॉय चालू आहे आमचा. हे मस्त आलं एक नंबर. साहेबांना मागण्या इकडे बसू विचार हळूहळू नाही हळूहळू सर्वांना जय शिवराय. प्रतापगड प्रदक्षिणा उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही सर्व शिवजयंती उत्सव समितीच्या शिवप्रेमींना घेऊन
वेण्णा लेक महाबळेश्वर येथे आलेलो आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या वेण्णा लेकमध्ये आनंद घेत आहे नौका विहारचा. काही जणांना पोहायला येत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची दाट छाया दिसत आहे. मला पोहायला येत असल्यामुळे मी काही घाबरत नाही या पाण्यामध्ये. तर उद्या आम्ही प्रतापगड प्रदक्षिणेचा उपक्रम राबवणार आहे. तर उद्याची प्रतिक्रिया मी उद्या देईन. तुमच्यासोबत फोटोग्राफर आहेत, त्यांचं काय मत आहे? अनिलजी बेळणेकर. सर तुम्ही घाबरलेला नाही ना? आम्ही मग आमचा एक फोटो काढा. घाबरत नाही, फोटो काढून झाले तुमचे 4-5 काढले. हा ना. आता जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. हो सर, तुम्ही काय काय खरेदी केली? स्ट्रॉबेरी घेतली, भरपूर काय काय जाम घेतले. हा, चला आम्ही निघणार आहोत. चला आमची खरेदी चालेल. सॉरी, नंतर भेटू. जय शिवराय. आपली गाडी कुठे आहे? गाडी खरेदी कशी झाली त्याबद्दल सांगा जरा. खरेदी एकदम चांगली झाली. मार्केट खूप सुंदर आहे आणि मी कसं इथं लोकलचंच असल्यामुळं मला अनुभव आहे. चांगलं सुंदर लोकांना जरा सजेशन द्या खरेदी करावं काय नाही खरेदी करावं. आणि मालाचे चांगले प्रोडक्ट इथं मिळतात. ते खरेदी करायला काहीच अडचण नाही आणि स्वस्त आहेत वस्तू इथं. बाकीच्या स्टेटसारखं कोणाला काही लुटत वगैरे नाही. जे काही नॉमिनल रेट्स असतील ते इथं ते व्यापारी घेतात. खूप सुंदर मार्केट आहे. सर असं सांगितलं जायचं म्हणजे जे इंग्रज होते त्या लोकांचा बाजार इथे लागायचा आणि ते स्पेशली बूट घ्यायला यायचे इथं. हां नक्कीच, हे मार्केट त्यासाठीच फेमस आहे. इथं चांगल्या क्वालिटीचे बूट वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या कपडे चपला वगैरे ह्या ठिकाणी खूप सुंदर डिझाईन केलेला पाहायला मिळतील. तर नक्कीच सगळ्यांनी इथून खरेदी थोडं